मित्रांनो, Hyundai कंपनीने वेन्यूचं जे न्यू जनरेशन आहे ना, हे लॉन्च केले आणि मी जर बघतोय ना, की ह्याच्या आधी वेन्यूला एवढं तरी प्रेम नव्हतं दिलं पब्लिकनी. पण ही जी Hyundai वेन्यू आली न्यू जनरेशन 2025 मधली, ह्या गाडीला एवढ्या खतरनाक प्रकारे जे लोकांनी रिस्पॉन्स दिला आहे. क्रेटाला पण मी बघितलं होतं, एवढं तरी नव्हतं. पण वेन्यू भाई खतरनाक बनवली पण आहे आणि रिस्पॉन्स पण गाडीला खूप चांगल्या प्रकारे भेटतोय. आता गाडीचे जे सेल्स आहेत हे कसे होईल ह्याच्यावरून कळेल की खरंच इंडियन ऑडियन्सला ही गाडी आवडली आहे का नाही आवडली. पण ह्या सेगमेंटमध्ये जी येणारी मारुतीची जी ब्रेझा आहे ती ह्याच्या आजूबाजूला कुठंच दिसत नाही. कारण का ब्रेझामध्ये तेच 1.5 लिटरचं इंजिन येते, CNG जे इंजिन तुम्हाला चांगलं ॲव्हरेज काढून देते. मला ना गाडीचं इंटिरियर आवडत ना बाहेरून जो समोरचा लुक आहे हा एवढा ब्रेझाचा एवढा चांगला नाही आहे. पण वेन्यूचा आधीची वेन्यू बघा ना आताची वेन्यू बघा, ह्याच्यामध्ये पण आहे ना डिफरन्स खूप आहे. पण वेन्यू मला असं वाटतं की आहे ना कुठं ना कुठं तरी ह्या सेगमेंटमध्ये टॉप वनवरती येते. ब्रेझा खालीच ठेवेल. भले ब्रेझा ॲव्हरेज चांगला देते, पण मेन काय असतं माहिती आहे का, ॲव्हरेजसोबत गाडीचे फीचर, गाडीचा लुक हा पण खूप मॅटर करतो. काही लोक म्हणतात आहे की ही क्रेटा आहे, पण क्रेटा भाई क्रेटाच्या लेवलवरती वेन्यूनी पण आपलं एक भाई इंडियन मार्केटमध्ये जे अस्तित्व बनवले ना हे वेगळ्या प्रकारे आहे. गाडीचं समोरून तुम्ही जर लुक बघितलं ना तो खूप चांगल्या प्रकारे आहे. गाडीमध्ये इंटिरियर खूप चांगलं आहे. आधी जे इंटिरियर होतं त्यापेक्षा पण आता दुप्पट जे इंटिरियर आहे चांगलं आले. आणि गाडीमध्ये फीचरचं तर बोलावं नका, कारण का Hyundai कंपनीची कोणतीही गाडी घ्या चांगली फीचर कंपनी प्रोव्हाइड करते. म्हणून जर फील अँड फीचर पाहिजे असेल ना तर Hyundai कंपनीची गाडी घ्या.